आणि आता थेट जाणार आहोत अधिवेशनामध्ये, जिकडे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात बोलत आहेत. स्थगन प्रस्ताव मांडलाय. चला घ्या पुढे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या परवानगीने या माझं सुरू झालं जरा हे सगळ्याबरोबर बोला. हा गंभीर विषय आहे. मुंबई सगळी विकली जात आहे. बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे. अध्यक्ष महोदय, काय होईल मुंबईचा? आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात. मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. काल अध्यक्ष महोदय, आजचा नुकताच आलेला एक GR, त्यामुळे सभागृह सुरू असताना ही जी माहिती येते आहे याच्या संदर्भातला खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. आम्ही ज्यावेळेस म्हणतो भ्रष्टाचाराचे आरोप करतो त्यावेळेस आम्ही सती पतिव्रता असल्यासारख्या गोष्टी सरकार करते आणि स्वतःला क्लीन चिट म्हणून घेते, खोटं नेरेटिव्ह सेट करते म्हणून सांगते. अध्यक्ष महोदय, दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5 हेक्टर जागा, अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली. अध्यक्ष महोदय, या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे. 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या. कोण लागलाय? हा कोणाचा पोशिंदा आहे? हा कोणाला किती पैसे देतो आहे? तुम्हाला अध्यक्ष महोदय, आपण पाहतात, आपण वाचवा मुंबईला. सर्व मुंबई घशात घालताय. रोजपणे मुंबई लुटली जात आहे. कोण वाचवेल या मुंबईला? अध्यक्ष महोदय, या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी 550 एकर जागा दिली. त्यानंतर अध्यक्ष महोदय 1203 एकर जागा. यामध्ये अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा विषय की मिठागराच्या जागेच्या संदर्भात 1 इंच सुद्धा जागा दिली नाही म्हटली. मिठागराची जागा 1 इंच जागा दिली नाही म्हटली. अध्यक्ष महोदय, आणि भाजपच्या नेत्यांनी, ज्यांना कमी आणि स्पष्ट बोलता येत नाही असा नेता, जरा तोतळत बोलतो असा नेता, त्यांनी सांगितलं 1 इंचही नाही. पण या मिठागराची जागेचा आदेश काढला गेला आणि ती जागा घशात घातली गेली. अध्यक्ष महोदय, मला या सर्व सभागृहामध्ये आपण सर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महोदय इथे उपस्थित आहोत. मी आपल्याला विनंती करतोय अध्यक्ष महोदय की या मुंबई घशात घालणाऱ्या कुर्ला जमीन, ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे, सर्वे नंबर 221 29 8.5 हेक्टर जागा आहे. 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली. सदर विभाग जमीनचे मूल्यांकन, व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, जमिनीचं FSI, जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे. आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे, ज्ञानबा हरी तुकाराम घरी, बोला भजन कीर्तन, ज्ञानबा तुकाराम म्हणाला, ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना. महाराष्ट्राला फसवताय सोंगाळेपणा करून, सोंग दाखवून, ढोंग दाखवून. तुकारामला का घरी पाठवलं अध्यक्ष महोदय? त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट. अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा. सभागृहाच्या पुढे ठेवा, पटलावर दम असेल तर ठेवा. ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणून महाराष्ट्राला. म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, ह्या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय. या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या. मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे. हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय, त्याला राज्याचे प्रमुख, अरे हे काय चाललंय? राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात. अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती आहे, ही मुंबईतल्या सगळ्या जमिनी, हे 2 प्रकरण आले, उद्या पुन्हा 2-4 प्रकरण, एक प्रकरणाची यादी काढे.
आज SRF सगळ्या ठीक आहे. म्हणजे MSRDC पासून तुला आपल्या आता पुढे पुढे गेलं विषय पाहिजे आहे. आता. पण माझी विनंती तुम्हाला आहे की या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत. चोरांचा बाजार भरलाय, लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष महोदय. भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे, महानगरपालिका साफ केली जात आहे अध्यक्ष महोदय. हे काय चाललंय या राज्यामध्ये, कुठे चाललंय मुंबईचा नावलौकिक? आणि अशा पद्धतीनं जर हे होत असेल तर अध्यक्ष महोदय मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही रक्षण करावं अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय. अध्यक्ष महाराज, जय भीम नगर मध्ये ज्या 655 घराला उद्ध्वस्त करून बुलडोजर चढवून त्या मागासवर्गीयांना बेघर केलं होतं. अध्यक्ष महाराज, तुम्ही सरकारला आदेश दिले होते की आपण तातडीनं याचं व्यवस्था करावी. मी आपण सांगितलं की काही तिकडे घरं आहेत तिथं व्यवस्था करावी. महानगरपालिका सांगते की आमच्याकडे अशी व्यवस्था नाही. माझं आपल्याला अध्यक्ष महाराज, बिल्डरांच्या बरोबर हे सरकार असेल तर जाऊ द्या, पण अध्यक्ष महाराज तुमच्या आदेशाचंही पालन हे सरकार करत नसेल तर मी आपल्याला अध्यक्ष महाराज सांगतो की जसं अदानीचा विषय आहे तसा या हिरा अंदानीचा इश्यू आहे. आपण आदेश देऊन सुद्धा सरकार पालन करत नाही आणि मागासवर्गीय लोकांना पाण्यात ठेवते आहे. आज संध्याकाळी मला अध्यक्ष महाराज तुमच्या आदेशाचं पालन करायचं, तुमचा पावर काय, तुमचा पावर काय या सरकारला सांगा अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज माझा विषय पूर्ण होऊ द्या. सन्मान्य सदस्य नाना पटोलेजींनी पूर्ण होऊ द्या अध्यक्ष. यापूर्वी सभागृहात या संदर्भातली माहिती मांडलेली आणि ही माहिती दिल्यानंतर त्यांनी ज्या लोकांची झोपडी तोडण्यात आली आणि ज्यांना बेघर झालेले त्यांची व्यवस्था पावसाळी दिवसात शासनाने शेल्टर्स जे बांधलेले आहेत त्यात करावी अशा निर्देश या चेअरवरनं मी दिलेले. या संदर्भात कोणती कारवाई केली आहे, काय कारवाई केली आहे या संदर्भातला अहवाल शासनाने उद्या संध्याकाळपर्यंत सादर करावा. बलिदान देऊन मुंबई वाचवली अध्यक्ष महोदय. त्या हुतात्म्याच्या संदर्भात त्यांचा अपमान आहे. मुंबई विकणं म्हणजे शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजीच्या अशासकीय कामकाजाबाबत घोषणा. शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी अशासकीय कामकाज ठराव घेण्यात येणार आहेत. अशासकीय ठरावांचा प्राधान्यक्रम बॅलेटद्वारे निश्चित करण्यात आला असून त्याबाबतची माहिती सर्व सदस्यांना पत्रक भाग 2 द्वारे देण्यात आली आहे. बॅलेटद्वारे काढण्यात आलेल्या 5 अशासकीय ठरावांमधून 3 अशासकीय ठराव चर्चेकरिता घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. अशासकीय ठरावांना याच्या वेळ अशासकीय विधेयके व ठराव समितीने निश्चित करावयाचा असतो. तथापि सध्या अशासकीय विधेयके व ठराव समिती नव्याने गठीत करण्यात येत असल्याने मी शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी अशासकीय कामकाजासाठी उपलब्ध असलेल्या 150 मिनिटांच्या वेळेपैकी 15 मिनिटांची वेळ पुनर्स्थापनार्थ असलेल्या विधेयकांना व उर्वरित 135 मिनिटांचा वेळ चर्चेकरिता घेण्यात येणाऱ्या खालील नमूद ठरावांना देत आहे. श्री संग्राम थोपटे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 53 45 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री विश्वजित कदम विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 117 45 मिनिटांपेक्षा जास्त नाही. श्री विकास ठाकरे विधानसभा सदस्य यांचा ठराव क्रमांक 97 45 मिनिटांपेक्षा जास्त नाही. वरीलपैकी कोणत्याही ठरावाचा वेळ वाचल्यास तो त्या पुढील क्रमांकाच्या ठरावाला देण्यात येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.